सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही गावात निकृष्ट दर्जाचे दूध आढळून आल्यानं सुमारे 2 ते 2.5 हजार लिटर दूध रस्त्यावर ओतून देण्याची घटना घडली. माहितीनुसार सोनाई दूध संकलन केंद्राअंतर्गत मोहीसह परिसरातील 10 ते 12 गावांमधून दररोज सकाळ संध्याकाळ हजारो लिटर दूध संकलित केलं जातं. आज सकाळी तपासणी दरम्यान काही दूध सकाळ आणि संध्याकाळचं एकत्रित करून आणल्याचं निदर्शनास आले. तपासणीत दूध निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर संकलन केंद्र चालकांनी ते स्वीकारण्यास नकार देत रस्त्यावर ओतून दिले. या घटनेत अंदाजे 20 ते 25 हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित दूध यापूर्वी नियमित सोनाई दूध संकलन केंद्राकडे पाठवलं जातं. मात्र यावेळी तपासणी दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरातील दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू असून पुढील चौकशीची मागणी होती आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी धनंजय कावडे यांचा रिपोर्ट.